महत्त्वाच्या बातमीने सुरुवात करूयात। उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मंत्रालयाच्या वॉर रूममध्ये विविध विभागांच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली। मात्र त्या बैठकीवरनं नव्या राजकीय चर्चेला तोंड फुटले। महायुतीत कोल्ड वॉर अर्थात शीतयुद्ध सुरू झाल्याचा आरोप विरोधकांकडून केला जातोय, तर सत्ताधाऱ्यांनी विरोधकांचा आरोप फेटाळून लावला। उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मंत्रालयात वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेत पुण्यासह राज्यातील विविध प्रकल्पांचा आढावा घेतला। तसंच रखडलेली विकास कामं मार्गी लावण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या। राज्यातील पायाभूत प्रकल्पांना गती देण्यासाठी अजित पवारांनी मंत्रालयाच्या वॉर रूममध्ये बैठक घेतली। मात्र वॉर रूममधील बैठकीवरून महायुतीत कोल्ड वॉर सुरू झाल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे। काल आम्ही पाहिलं की खात्याचा संबंध नसताना उपमुख्यमंत्री ज्यांच्याकडे वित्त विभागाचा कारभार आहे त्यांनी वॉर रूममध्ये राज्यातील प्रोजेक्टबाबत आढावा घेतला। त्यामध्ये मुख्यमंत्री अध्यक्ष असतात, तसा फायनान्स विभागाचा काही संबंध नसतो। म्हणजेच त्या वॉर रूममध्ये आता कोल्ड वॉर सुरू झाला आहे। अजित पवारांनी मंत्रालयात घेतलेल्या बैठकींमुळे विरोधकांच्या हाती आयताच मुद्दा लागलाय। महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सत्ताधाऱ्यांवर टीकेची झोड उठवली आहे, तर राष्ट्रवादी काँग्रेसनं विरोधकांच्या दाव्याचं खंडन केलंय। प्राधान्याने असलेले जे प्रकल्प आहेत ते माननीय मुख्यमंत्र्यांच्या सूचीवरचे प्राधान्याचे आहेत, माननीय देवेंद्रच्या सूचीवरचे प्राधान्याचे आहेत। अशा वेळेला त्याचा आढावा घेणं, याच्यामध्ये काय तरतूद नेमकी किती काय आहे ते आढावा घेणं, याच्यामध्ये काही गैर नाही। त्याच्यामुळे कुठलंही कोल्ड वॉर नाही। जे वॉर आहे ते वॉर रूमच्या माध्यमातून जनतेचे प्रश्न गतिमान पद्धतीने सोडवणं, हेच वॉर आमच्या सर्वांच्या समोर त्या ठिकाणी लक्ष केंद्रित करून आहे। महायुतीत सत्ता संघर्ष पेटल्याचा दावा काँग्रेसकडून करण्यात आला, तर अजित पवारांच्या वॉर रूम बैठकीवरनं काँग्रेसनं मुख्यमंत्री शिंदेंवरही निशाणा साधला। अजित पवार महायुतीत वरचढ झाल्याची टीका विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी केली आहे। ज्याला नेहमी वरचढ होऊन काम करण्याची सवय आहे तो खालचढ होऊन कसा काम करेल, तो वरचढच होऊन काम करेल। आता तुम्हाला येणाऱ्या दिवसात दिसेल, आज 3-3 दिवस या राज्याचे मुख्यमंत्री शेतावर जाऊन राहतात अत्यंत महत्त्वाचे प्रश्न असताना। म्हणजेच आता तुम्हाला समजत असेल, या महाराष्ट्राला कळत असेल की हा निर्णय झाला, अजित पवारांची एंट्री झाली, मुख्यमंत्री किती नाराज आहेत ते त्यांना रुजलेलं नाही। विरोधकांच्या या आरोपांमुळे राज्यातील राजकारण तापलंय, तर विरोधकांच्या आरोपांना उत्तर देताना सत्ताधाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागते। असा कुठलाही कोल्ड वॉर चालू नाहीये। सरकार चांगलं काम करत आहेत आणि अजित पवार साहेब असतील, माननीय देवेंद्र फडणवीस साहेब असतील आणि माननीय मुख्यमंत्री, हे तिघांमध्ये समन्वय चांगला आहे आणि तिघे मिळून महाराष्ट्राचा विकास करण्याच्या दृष्टिकोनातून काम करत आहे। शिवसेना, भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी आणि RPI जी महायुती आहे त्या महायुतीच्या माध्यमातून लढवली जाईल। ही कमिटी स्थापन करून निवडणुकीला आम्ही सर्वजण सामोरे जाऊ। अजित पवारांनी सत्तेत सहभागी झाल्यानंतर नेहमीप्रमाणे कामाचा धडाका लावलाय। त्यांनी मंत्रालयाच्या वॉर रूममध्ये बैठक घेत विविध विकास कामांचा आढावा घेतला। अजित पवार अधिक सक्रिय झाल्यामुळे महायुतीत सुंदोपसुंदी निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री नवाब मलिक यांना अखेर जामीन मंजूर झाला आहे। सुप्रीम कोर्टाने मलिकांना दिलासा देत 2 महिन्यांसाठी जामीन मंजूर केला। प्रकृतीचं कारण देत वैद्यकीय जामीन मिळावा अशी याचिका नवाब मलिक यांनी केली होती। मलिकांची ही मागणी सुप्रीम कोर्टाने मान्य केली। मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात नवाब मलिक फेब्रुवारी 2022 पासून तुरुंगात आहेत। अतिशय आनंद आहे की नवाब मलिक यांना सुप्रीम कोर्टाने जमानत मंजूर केली। एका खोट्या प्रकरणामध्ये त्यांना फसवण्यात आलं होतं आणि आज त्यांची सुटका सुप्रीम कोर्टाने केली, याचा आम्हा सर्वांना अतिशय आनंद आहे। आनंद झाला आम्हाला, त्यांच्या कुटुंबियांना आनंद झाला, त्यांच्या निकटवर्ती यांना आनंद झाला, आम्ही त्यांची सहकार्य होता, मलाही आनंद झाला। वैद्यकीय कारणास्तव तो मंजूर करण्यात आला आहे। ईडीने पण त्याला विरोध केला नाही। हे विशेष आहे। नाही, त्यांची तब्येत थोडीशी खालावलेली आहे, त्यांना किडनीचा आजार झालेला आहे आणि तो आजार दिसतोय आणि म्हणून ईडीची काय भूमिका मला माहित नाही, पण जे काही आजार आहे तो आहे। नाही, हे सगळे मी सांगितलं कपोलकल्पित आरोप आहे, सत्यता काही नाही। त्यांच्यावर तो जो 1986 मध्ये 85 मध्ये काहीतरी जी जागा घेतली त्या जागेला धरून ती जागा कमी दरात घेतली, ती जागा खरं तर त्यांनी
कुठल्याही अंडरवर्ल्डच्या डायरेक्ट माणसाच्याकडून घेतलेली नाही. तर ते सगळं जे बनवलं गेलं हे रचलं गेलेलं काम आहे. हे संपूर्ण त्यांच्या विरुद्ध एक षडयंत्राचा भाग होता आणि त्यांना अडकवण्यासाठी केलेला हा केविलवाना प्रयोग होता. त्यातून ते सही सलामत बाहेर म्हणजे आज जमानत झाली आणि या सगळ्यातून ते बाहेर पडतील सुद्धा. शिंदे फडणवीस सरकारचा तिसरा मंत्रिमंडळ विस्तार लांबणीवर पडला. त्यातच आता येत्या स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहणासाठी मंत्र्यांची यादी सरकारनं जाहीर केली. त्यामुळे पालकमंत्रीपदाचा तिढा वाढल्याची चर्चा सुरू झाली आहे. राज्यातील महायुती सरकारमध्ये अजित पवारांच्या सहभागानं बरीच गणितं बदलली आहेत. आतापर्यंत झालेल्या 2 मंत्रिमंडळ विस्तारानंतर मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्र्यांसह एकूण 29 मंत्री आहेत. अजित पवारांच्या सत्ता सहभागानंतर जिल्ह्यांचे पालकमंत्रीही बदलणार आहेत अशी चर्चा सुरू असतानाच आता सरकारनं स्वातंत्र्य दिनानिमित्त जिल्हानिहाय ध्वजारोहण करणाऱ्या मंत्र्यांची तात्पुरती यादी जाहीर केली. यात पालकमंत्री पदावरून वाद असलेल्या जिल्ह्यांमध्ये वाद असलेल्या नेत्यांना वगळून तिसऱ्या मंत्र्याला संधी दिल्याचं समोर आलंय. नाही, सगळंच हास्यास्पद आहे. मंत्रिमंडळाच्या नावाने लोकांना त्यांच्या पक्षाच्या आमदारांना कसं थोपवता येईल हा एक प्रयोग सुरू आहे. पालकमंत्र्यांचा पत्ता नाही. मंत्रिमंडळ विस्तार झाला, नव्या चेहऱ्यांचा समावेश झाला आणि जिथे पालकमंत्री नेमण्यासाठी इतका उशीर होत असेल हे सरकारचं पाऊल कुठल्या दिशेनं आहे याचं हे प्रत्यय आहे. की येते की नाही सांगा. इतकी मोठी संख्या असलेलं सरकार शक्तिमान गतिमान किती दुर्बल आहे कळलं का. किती हतबल आहे कळलं का. एका नुसत्या पालकमंत्री पदावरनं ही हतबलता, ही दुर्बलता आणि ही लाचारी तिन्ही गोष्टी दिसतात बरं का. महाराष्ट्र पाहतोय. असली कुठलीही चर्चा नाही आहे. माननीय मुख्यमंत्री आणि माननीय दोन्ही उपमुख्यमंत्री या दोघांशी चर्चा करून पालकमंत्र्यांच्या संदर्भात झेंडा वंदनाच्या संदर्भातली जी काही यादी आहे ती यादी तयार केलेली आहे. पुढे पाहूयात. व्हीपच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा राजकीय घमासान होणार असल्याचं स्पष्ट झालंय. शिवसेनेनं ठाकरे गटाच्या 5 खासदारांना नोटीस बजावली आणि त्यामुळे दोन्ही पक्षातला वाद पुन्हा एकदा उफाळून आलाय. अविश्वास प्रस्तावावर झालेल्या आवाजी मतदानात शिवसेनेनं अविश्वास प्रस्तावाच्या विरोधात भूमिका घेतली, तर ठाकरे गटानं आवाजी मतदानात अविश्वास प्रस्तावाच्या बाजूनं कौल दिला. त्यामुळे दोन्ही पक्षात आता पुन्हा एकदा वादाची ठिणगी पडली. खासदार राहुल शेवाळे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या 5 खासदारांना नोटीस बजावल्यात. व्हीपचं पालन करण्यात आलं नाही, त्यामुळे नोटीस बजावल्याचं शिवसेना गटनेते राहुल शेवाळे यांनी स्पष्ट केलं. लोकसभेचा अविश्वास ठराव ज्या दिवशी आला त्याच दिवशी शिवसेनेतल्या सर्व खासदारांना लोकसभेत उपस्थित राहावं आणि सरकारच्या बाजूने मतदान करावं असा व्हीप आम्ही 4 दिवसापूर्वीच सर्व खासदारांना पाठवला होता. जे मतदान झालं त्यावेळी शिवसेनेचे जे खासदार अनुपस्थित होते 5 खासदार त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याच्या दृष्टिकोनातून आता आम्ही विचार करत आहोत आणि सोमवारी वकिलांच्या मार्फत त्यांना नोटीस इश्यू करणार आहोत. गुरुवारी लोकसभेत झालेल्या अविश्वास प्रस्तावाच्या चर्चेसाठी व्हीप बजावण्यात आला होता. मात्र शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटानं व्हीपच्या मुद्द्यावरून जोरदार पलटवार केला. हास्यास्पद आहे. त्यांनी माननीय सर्वोच्च न्यायालयाचा 11 मेचा निकाल बघावा आणि माननीय निवडणूक आयोगाचा 17 फेब्रुवारीचा निकाल जमत नसेल तर कुणाकडनं तरी भाषांतरकाराकडून घ्यावं, त्याचं भाषांतर समजून घ्यावं आणि मग तुम्हाला कोणत्या अधिकारात आमच्यावर कारवाई करते येते ते पहिलं सांगा. शिवसेना आणि ठाकरे गटातल्या संघर्षात आतापर्यंत व्हीपचा मुद्दा कळीचा ठरला. शिवसेनेच्या 16 आमदारांच्या पात्रतेवर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर निर्णय देणार आहेत. त्या प्रकरणातही व्हीपचा मुद्दाच महत्वाचा आहे. त्यातच आता लोकसभेतील अविश्वासाच्या चर्चेत व्हीपचं पालन करण्यात आलं नाही. परिणामी व्हीपवरून आता दुसरी लढाई सुरू होणार असल्याचं स्पष्ट झालंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. पुढे पाहूयात. लोकसभेत सीआरपीसी दुरुस्ती विधेयक सादर केलं जात आहे आणि भारतीय दंड संहिता, सीआरपीसी आणि भारतीय पुरावा कायद्यात सुधारणा करण्यासंदर्भातील 3ही विधेयके लोकसभेत सादर करण्यात आलेली आहेत आणि त्यानंतर ही 3ही विधेयके गृह मंत्रालयाच्या स्थायी समितीकडे पाठवण्यात आली आहेत. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राजद्रोहाचा कायदा रद्द करण्यात येत असल्याची मोठी घोषणाही केली. ब्रिटिशांनी बनवलेल्या 3 कायद्यांमध्ये सुधारणा करण्यात आलेल्या आहेत. IPC
ची जागा आता भारतीय न्यायिक संहिता 2023 ने घेतली आहे, तर CRPC ऐवजी भारतीय नागरी संरक्षण संहिता 2023 आणि एव्हिडन्स ऍक्टची जागा भारतीय पुरावा कायदा 2023 ने घेतली आहे. मान्यवर, एक कानून में हमने लक्ष्य रखा है कि 2 सिद्धि के प्रमाण को, कन्विक्शन रेशियो को 90% से ऊपर लेकर जाना है, ये हमारा लक्ष्य है. इसलिए हमने एक महत्वपूर्ण प्रावधान किया है कि 7 वर्ष या उससे ऊपर की सजा जिस धाराओं में है वो सभी क्राइम सीन पर फॉरेंसिक टीम की विजिट को हम कंपलसरी कर रहे हैं. यौन हिंसा के मामले में पीड़िता का बयान कंपलसरी कर दिया गया है और यौन उत्पीड़न के मामले में बयान का वीडियो रिकॉर्डिंग भी अब कंपलसरी कर दिया गया है. मान्यवर, पुलिस को 90 दिन में जिसने फरियाद की है इसका स्टेटस देना हमने कंपलसरी कर दिया है. 90 दिन में उसका स्टेटस देना पड़ेगा और हर 15 दिन में फरियादी को अपना स्टेटस भेजना पड़ेगा. 7 वर्ष या उससे अधिक के कारावास का केस अगर विड्रॉ करना है तो पीड़ित को सुने बगैर कोई भी सरकार इसको विड्रॉ नहीं कर पाएगी. ये भी इससे नागरिकों के अधिकारों की रक्षा होगी. आरोपी व्यक्ति को आरोप तय करने की नोटिस 60 ही दिन में देने के लिए अब कोर्ट बाध्य हो जाएगी. कोर्ट ने चार्ज फ्रेमिंग 60 दिन से ज्यादा लंबा नहीं कर सकती. बहस पूरी होने के बाद 30 ही दिन में मान्यवर न्यायाधीश ने अपना फैसला देना पड़ेगा. 3-3 साल तक फैसला पेंडिंग नहीं रखा. कई सारे जज ऐसे थे पूरी सुनवाई कर देते थे और फिर बाद में ट्रांसफर हो जाती थी या रिटायर्ड कर जाते थे और ट्रायल फिर से चलती. अब ऐसा नहीं होगा. 30 दिन के अंदर ही फैसला देना पड़ेगा. इसको भी हमने, और फैसले को 7 दिन के अंदर ऑनलाइन उपलब्ध कराना पड़ेगा जिससे इस पर अपील की कार्यवाही मान्यवर हो जाए. पुढे पाहूयात. मणिपूर हिंसाचारावरून पुन्हा एकदा राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली. तर मोदींनी ठरवलं तर भारताचं लष्कर अवघ्या 2 दिवसांमध्ये मणिपूरमधली परिस्थिती नियंत्रणात आणू शकतं. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी ही आग विझवू इच्छित नाहीत. त्यांना हा भडका वाढवायचा आहे असा आरोप राहुल गांधींनी केला. तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या भाषणात फक्त 2 मिनिटं मणिपूरचा उल्लेख केला असंही राहुल गांधींनी म्हटलंय. आपकी सिक्योरिटी डिटेल में कोई भी कुकी होगा उसको आप यहां मत लाइए क्योंकि हम उसको मार देंगे. और जब हम कुकी के एरिया में गए हमें कहा गया अगर कोई मेथे आपकी सिक्योरिटी डिटेल में होगा उसको आप मत लाइए, उसको हम गोली मार देंगे. हम जब गए हमें मेथेस को परे करना पड़ा, हमें कुकीज को परे करना पड़ा. मतलब एक स्टेट नहीं है, आज 2 स्टेट है. स्टेट की हत्या कर दी गई है और उसको चीर दिया गया है. हिंदुस्तान की आर्मी, आप सब जानते हो, सेना को आप जानते हो, जो मणिपुर में हो रहा है हिंदुस्तान की सेना उसको 2 दिन में रोक सकती है. 3 दिन नहीं लगेंगे. अगर हिंदुस्तान की आर्मी को कहा गया कि यह तमाशा बंद करो, 2 दिन में यह तमाशा ड्रामा बंद हो जाएगा. प्रधानमंत्री मणिपुर को जलाना चाहते हैं, आग बुझाना नहीं चाहते हैं. यह है सच्चाई. राहुल गांधी यांचं विधान हे त्यांची बौद्धिक दिवाळखोरीचं पुनःप्रत्यय देणारं आजचं विधान आहे. ज्यावेळी तुमच्याकडे मुद्दे नसतात, ज्यावेळी तुमच्याकडे कोणाला काही सांगण्यासारखं नसतं, ज्यावेळी तुम्हाला तर्कशुद्ध पद्धतीने मांडणी करता येत नाही, त्यावेळी माणूस शिवीगाळ, त्यावेळी माणूस मुद्द्यावरती येतो, हताश होतो. हताश झालेले राहुल गांधी यांनी आज मोदींबद्दल केलेली विधानं ही त्यांच्या बौद्धिक दिवाळखोरीचं पुनःप्रत्यय देणारं ठरलं आहे. आणि यानंतर वेळ झाली का ब्रेकची. ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज18 लोकमत. जगासोबत चालायचं तर अपडेट राहावंच लागेल. पण रीलच्या जमान्यात वेळ आहे कोणाकडे? पहा ब्रेकलेस आणि ब्रेथलेस बातम्या
100% बातम्या संध्याकाळी 6:52 फक्त न्यूज. ब्रेकनंतर बघूयात. आमदार जितेंद्र आव्हाडांनी ठाण्यातील शिवाजी रुग्णालयातील डॉक्टरांना जाब विचारलाय. मृत्यू झालेल्या रुग्णांवर 5 तास उपचार सुरू होते असा आरोप करत आव्हाडांनी कानशील लाल केले असते अशी भाषा वापरली. आणि तर जितेंद्र आव्हाडांच्या आरोपांना सत्ताधाऱ्यांकडून जशाचं उत्तर देण्यात आलंय. सर्वसामान्य नागरिकांना सरकारी रुग्णालयांचाच आधार असतो, मात्र अनेकदा सरकारी रुग्णालयात रुग्णांना वेळेत उपचार मिळत नाही. जितेंद्र आव्हाड यांनी जो काल काही स्टंट केलेला आहे त्यांना सवय आहे. अजितदादांनी जी काही मुवमेंट केलेली आहे त्याच्यामुळे आता महाराष्ट्रात नेतेपणा दाखवायला त्यांना काही जागाच नाही मिळाली, इश्यू पण नाही आहे, विषयच नाही आहे. त्यामुळे काहीतरी कारण पाहिजे म्हणून कालचा त्यांनी तो इश्यू केलेला आहे. पोलीस पंचनाम्याचं प्रोसिजर हे केलं होतं, पण आज माझी परिस्थिती अशी आहे की माझ्याकडे साहेब अक्षरशः पेशंट इतके येतात, आम्ही धडाधड पेशंटला ट्रीट करतोय. आता त्या परिस्थितीत पहिली प्रायोरिटी हे की जिवंत पेशंट बघावा. त्या ह्याच्यात डेड बॉडी इव्हन आपण ट्रायल्स कुठेही आपल्याला नॅशनल लेवललाही शिकवलं जातं की ज्या वेळेला ओव्हरवेल्मिंग रिस्पॉन्स येतो त्यावेळेला एक ट्रायज असतं की जो माणूस मेलेला आहे त्याला बाजूला ठेवा, जो जिवंत आहे त्याला पहिलं बघा. साहेब आम्ही ते पहिलं बघतोय. यानंतर या बुलेटिनमध्ये इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.